नमस्कार सर्वांना, कसे आहात? मस्त ना? तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच आहे की व्हिडिओ मी कशा संदर्भात केलेला आहे। तर खूप दिवसांपासून व्हिडिओ बनवायचा म्हणते आणि त्यासोबत ना घरची कामाची सकाळची घाई आणि त्यासोबत मुलीला शाळेला सोडायची घाई खूप असते, तर व्हिडिओ बनवण्याला झालं नाही, तर त्यामुळे व्हिडिओ बनवलेला आहे। तर मागे मी ना गणपती बाप्पाच्या अगोदर ना 8 दिवसा अगोदर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता की आपण घरच्या घरी पायपिंगचा मकर कशा प्रकारे बनवू शकतो। तर ह्या व्हिडिओला ना प्रेमसुद्धा भेटलेला आहे। म्हणजे त्या व्हिडिओवरती ना खूप अशा मला कमेंट होत होत्या की ताई, म्हणजे हे कुठे भेटतं, कितीपर्यंत भेटतं, तर हे सांगा, असं खूप दादांनी आणि खूप ताईंनी विचारलेलं होतं। तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर काहीच असं अवघड नाही आहे त्याच्यामध्ये। यावर्षी पण आम्हाला काही ते गणपती बसवणं झालेलं नाही। 2 वर्ष झालं तर आम्ही गावीच गणपती बसवतोय, कारण घरगुती काही प्रॉब्लेम होता ना, त्यामुळे मग गावीच बसवतोय। जर जमलं ना तर यावर्षीसुद्धा आम्ही गावी जाणार आहोत 1-2 दिवसाच्या जेव्हा गणपती बाप्पा नसतात ना, खूप असं उदास वाटतं। घरात गणपती बाप्पा नसले तर ह्यावर्षीसुद्धा ना गावीच गणपती बसवलं, तर त्याच्यासाठी विसर्जनाला गणपती बाप्पाच्या आम्ही जाणार आहोत। तर ना मागच्या वर्षी जो गणपती बाप्पाचा मकर बनवलेला होता पायपिंगचा, तो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता यूट्यूब चॅनलवरती। मग त्यासाठीच खूप कमेंट आलेल्या होत्या। मग आणि त्याचनंतर ना जो पायपिंगचा मकरचा व्हिडिओ मी बनवलेला होता आणि त्यासोबत त्याची जी सजावट केलेली होती ना, तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला होता। कारण वेगवेगळ्या फुलांची सजावट आणि त्यासोबत मखमलची जो आपला कपडा होता ना चमकीचा, तो कसा वापरलेला होता आणि चंद्रायणचं वगैरे असं डेकोरेशन केलेलं होतं आणि वेगवेगळ्या मोत्यांचं डेकोरेशन केलेलं होतं। तर ते सुद्धा संपूर्ण मकराच्या सजावटीत सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आणि खूप जण कमेंट करून सांगत होते की ताई, तो पायपिंग कितीपर्यंत भेटतो, कुठे भेटतो? तर त्यात काहीच असं अवघड नाही आहे। म्हणजे जे आपल्या जवळचं हार्डवेअर शॉप असतं ना, म्हणजे दुकान, तिथे आपल्याला सहज ते आपल्याला पायपिंग भेटून जातं। आणि पायपिंग ना आपण आपल्या साईजनुसार घेऊ शकतो। मग त्या मकरासाठी ना मी 3 ते 3.5 फुटाचा पायपिंग घेतलेला आहे। तर मग आपण त्याला त्याच्यासाठी काही लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यासोबत आपल्याला ब्लेड घ्यायचा आहे आणि मफलिंग वगैरे घ्यायची आहे। मग सहज आपल्याला हार्डवेअरच्या दुकानमध्ये भेटून जातं। आपण जितके पाईप वगैरे घेतो आणि किती साईजवर घेतो ना, यावर किंमत ठरते। तर जवळच्या तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानमध्ये ते भेटून जातं। आणि त्यासोबत खूप अशा ताईंची कमेंट आली होती की किती साईजची घ्यायची, कारण आपला गणपती बाप्पा किती उंचीचा आहे, आपल्याला किती साईजचा मकर बनवायचा आहे, त्यानुसार ना आपण तिथे जाऊन आपण आणि जो तो मकर बनवला होता ना पायपिंगचा, त्याचा वापर ना आपण पुढच्या वेळेस सुद्धा करू शकतो। कारण तो पायपिंग आहे ना, ती पायपिंग निघत असतात आणि त्यासोबत ना ते पायपिंग एका ठिकाणी आपण काढून ठेवू सुद्धा शकतो आणि त्याचा वापर परत सुद्धा करू शकतो। तर खूप साऱ्या अशा ताईंच्या कमेंट आणि खूप साऱ्या दादांच्या कमेंट, आणि तो पायपिंगचा जो गणपती बाप्पाचा मकर आहे ना, त्याचा वापर आपण परत करू शकतो आणि कुठल्याही ना एखाद्या छोट्या जागेमध्ये आपण त्याला सेट करू शकतो। अशा प्रकारे गणपती बाप्पाचा मकर तुम्हीही नक्की करून बघा। आणि त्याच प्रकारे आपण वेगवेगळ्या फुलांची जेव्हा सजावट करतो ना, त्यानंतर तर खूपच गणपती बाप्पाचा मकर असा सुंदर दिसतो। तर अशा प्रकारे आपण त्या पायपिंगचा परत वापर करू शकतो। मग आपण पायपिंग घेतो ना हार्डवेअरच्या दुकानमधून, अशी ती काही टाकाऊ वस्तू नाहीये, कारण त्याचा वापर आपण वर्षानुवर्ष करू शकतो आणि फक्त त्याला ना आपण वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेट करू शकतो। म्हणजे 3 ते 4 वर्ष आपण बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आरामात आपण तो पायपिंग वापरू शकतो। कारण असं खूप अवघड नाहीये, इझीच आहे त्याच्यामध्ये। तर त्याचा परत आपण वापर करू शकतो। त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।